तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये सुखदुःखात उपस्थित असणारी व्यक्ती आणि आमचे दादासाहेब मर्चेंडे यांना मी विनंती करतो की या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला शुभाशीर्वाद द्यावे. महाकारुणी भगवान गौतम बुद्ध भारतनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या गोड समारंभाचे अध्यक्ष सन्माननीय मिलिंदजी धोत्रे साहेब, ज्यांचं हातने बोट आम्ही धरून या समाजामध्ये वावराला सुरुवात केली, त्यावेळेची सन्माननीय BM जाधव असतील, सिद्धेश तांबे असतील, या लोकांनी आणि आज माझ्यासमोर हयात असलेले आमचे सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय दादाजी धोत्रे साहेब, की त्यांचा आशीर्वाद घेऊन या समाजामध्ये आम्ही वावराला शिकलो. सन्माननीय या व्यासपीठावर असणारे सर्व प्रमुख मान्यवर बंधू आणि भगिनी, आज बुद्ध पौर्णिमेचा दिवस, बुद्ध जयंतीचा कार्यक्रम आणि या निमित्तानं शिवोनी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. बाबासाहेबांनी 35मध्ये धर्मांतराची घोषणा केली आणि 56मध्ये धर्मांतर केलं, बौद्ध धर्म स्वीकारला. एवढा कालावधी बाबासाहेबांनी केला की आपण धर्मांतर करणार आहोत, पण नेमकं काय करणार आहोत, आपण आपल्या समाजाला कुठे घेऊन जाणार आहोत. आणि म्हणून बाबासाहेबांनी सर्वांचा विचार करून हा बौद्ध धर्म स्वीकारला. आज महाराष्ट्रामध्ये आपण गेलो, देशामध्ये कुठे गेलो, फार मोठी मंदिरं बांधली जातात, पण जेवढं मोठं मंदिर बांधलं जातं तेवढं तिथे भिकारी तयार होतात. जेवढं मंदिर मोठं बांधलं जातं त्या मंदिराच्या समोर भिकारी तयार होतात. पण बाबासाहेब आंबेडकरांनी असं निवडलं, तथागत गौतम बुद्धांचा धर्म निवडला. काय बुद्ध विहारामध्ये नवीन पिढी घडवली जाते, नवीन अधिकारी घडवले जातात, हा फरक आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी हा बौद्ध धर्म स्वीकारला. बाबासाहेबांना हा धर्म स्वीकारताना त्याच्यासमोर बऱ्याचशा प्रश्न निर्माण झाले. काही समाजाचे लोक, काही धर्माचे लोक पैशाच्या थैल्याचे थैले घेऊन येत होते. बाबासाहेब हे धन तुम्हाला देतो, तुम्ही आमचा धर्म स्वीकारा. बाबासाहेबांना धन दौलत नको हवी ती, तर माझा समाज प्रगती पथावर कसा जाईल, माझा समाजाचा विकास कसा होईल, हा दृष्टिकोन बाबासाहेबांनी लक्षात घेतला आणि त्या धन दौलतीला लाभ मिळवून तथागत गौतम बुद्धांचा धर्म स्वीकारला. आता आपली जबाबदारी आहे, या गावामध्ये विहार आहे, या विहारातून आपण काय साध्य करणार आहोत, या विहारातून आपण नवीन काय घडवणार आहोत, या विहारातून नवीन पिढीचा आदर्श आपण काय घडवणार आहोत. हे जर आपण घडवलं तर खऱ्या अर्थाने त्या बौद्ध विहाराचा उपयोग या समाजासाठी, या गावासाठी होऊ शकतो. अशा प्रकारची जर भावना जर आपण सर्वांनी जर मनात जर घेतली तर खऱ्या अर्थाने हे विहारातून सर्व नवीन पिढी घडवता येईल. आणि ही नवीन पिढी घडवत असताना नवीन अधिकारी ज्या वेळेला घडतील तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या समाजाचा, आपल्या गावाचा, आपल्या कुळाचा विकास होऊ शकतो. अशा प्रकारची भूमिका जर आपण सर्वांनी जर मनात जर आणली तर ती जास्तीत जास्त करू शकते. आणि म्हणून या बौद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं तथागत गौतम बुद्धांचा हा जो विचार आहे, 2500 वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धांनी जो विचार दिला, आज सुद्धा जगाला तो मान्य करावा लागतो. आणि अशा प्रकारचे 2500 वर्षापूर्वीचे तथागत गौतम बुद्धांनी दिलेले विचार किती दूरदृष्टिकोनाचे विचार असतील की आज सुद्धा ते अंमलात आणावे लागतात. आज सुद्धा त्याचा पाठपुरावा करावा लागतो, आज सुद्धा त्याचं स्मरण करावं लागतं. म्हणजे अशा प्रकारचे विचार तथागत गौतम बुद्धांनी जर आपले दिले असतील, आपण त्याचे अनुयायी असतो, बाबासाहेबांनी हा धर्म आपल्यासाठी दिला, तर धर्माचं जर आपण आचरण केलं तर खऱ्या अर्थाने तुमचा आमचा विकास व्हायला आपल्याला वेळ लागणार नाही. आणि ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना वाचलं असेल, डोक्यात घेतला असेल, जे ते विचारावर चालतात, तथागत गौतम बुद्धांचे विचार चालतात, त्या माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये कुठेही तो माणूस कमी पडणार नाही. अशा प्रकारचे संस्कार आणि स्फूर्ती या धम्मातून मिळते. पण अधिक वेळ न घेताना या कार्यक्रमाच्या निमित्तानं या आपण इथं मला बोलवलं, सत्कार केला आणि 2 शब्द मान्य संधी दिली, त्याबद्दल संयोजकाचे आभार व्यक्त करतो. इथं सांगतो जय भीम जय भारत. संबंध आहे. आणि आज या स्टेजवर मला बोलायला मिळतं. मी बऱ्याच वर्षी आज जयंती बघायला मिळाली. आमचे मामा रजनीकांत धोत्रेंनी ज्यावेळेला मग पत्र दिलं की बाळू आपल्या जयंतीला आलंच पाहिजे, आज सकाळपासून जवळजवळ 4 ते 5 कार्यक्रम आहे. बंधू आणि भगिनींनो, या जयंती निमित्त सांगताना आज अतिशय महत्त्वाचा सण, जो बौद्ध धर्मामध्ये प्रत्येकाच्या रक्ताशी नात्याशी संबंध असलेला हा सण म्हणजे वैशाख पौर्णिमा. ही वैशाख पौर्णिमा म्हणजे त्रिविध पावन वैशाख पौर्णिमा आहे. त्रि म्हणजे 3 आणि पावन, विध म्हणजे विविध, त्रिविध पावन. हे का म्हणायचं आहे तर तथागत भगवान गौतम बुद्धांचा जन्म ह्याच वैशाख पौर्णिमेला झाला. तथागत भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती ह्याच वैशाख पौर्णिमेला झाली आणि तथागतांचं निर्माण सुद्धा ह्याच वैशाख पौर्णिमेला झालेलं आहे. म्हणून तिला त्रिविध पावन वैशाख पौर्णिमा म्हणून संबोधली जाते.
आपण पाहतो की हा आपला महान बुद्ध धर्म आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 साली येवल्यामध्ये घोषणा केली होती की मी जरी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 21 वर्ष या बुद्ध धर्माचा अभ्यास केला आणि 21 वर्षानंतर 14 ऑक्टोबर 1956ला बौद्ध धर्माची दीक्षा आपल्याला दिलेली आहे. म्हणजे ह्या बाबासाहेबांनी बौद्ध धर्म का स्वीकारला आपण आज विचार करण्याची गोष्ट आहे. आपण आज 68 वर्षाची दीक्षा घेऊन कोणी असा विचार केला का बाबासाहेबांनी बौद्ध धर्मच का घेतला. बाबासाहेबांनी त्यावेळेला इतर समाजाचे पण लोक बोलत होते, त्यांना त्यावेळेला म्हणजे बरेचसे पैसे देऊन घेणार होते की आमचा धर्म स्वीकारा. पण बाबासाहेबांनी हा विचार करून बुद्धाचा धर्म घेतला. याचं कारण असं आहे की हा शील सदाचार शांततेचा मार्ग भगवान बुद्धांनी आपल्याला दिलेला आहे. 6 वर्ष तपस्या करून उरी विलेच्या जंगलामध्ये 6 वर्ष तपस्या करून त्यांनी वैशाख पौर्णिमेला आपले ज्ञान प्राप्ती केली आणि तथागतांनी हा महान पवित्र धर्म आपल्याला दिलेला आहे. मी आपल्याला आजच्या या मंगलमय दिनी शुभेच्छा देतो. संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. नवोदय जय हिंद. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या. नंतर विशाल एल्वे अंबडवे ग्रामस्थ हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आम्ही शिगवणकर परिवारातर्फे सत्कार करीत आहोत. त्याचा स्वीकार करायचा त्यांनी. विशालजी एल्वे यांचं जोरात स्वागत करायचं आहे. त्यानंतर प्रफुल्लजी तांबे. प्रफुल्ल तांबे ज्या व्यक्तींचा स्वतः त्यांनी उच्च स्तर गाठलेले असे डॉक्टर यांचा आयुष्य आयुष एल्वे छोटा कलाकार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचंही आम्ही स्वागत करीत आहोत. जोरात टाळ्या वाजवत आहे. नाही किंवा असं काही नाही. जो माणूस आहे आणि ज्याला परिपूर्ण जीवन जगायचं आहे, ज्याला कल्याणाप्रत जायचं आहे, निर्वाणाप्रत जायचं आहे, सुखी जीवन जगण्याचा मार्ग आहे अवलंबायचा आहे, तो प्रत्येक व्यक्ती हा बुद्धाला अनुसरण्याचा प्रयत्न करतो आहे. मग तो धर्मानं कोणीही असेल, पण त्याला गरजेचे आहे बुद्धाचं पंचशील, बुद्धाचा आर्य अष्टांगिक मार्ग किंवा बुद्धाने सांगितलेलं दशशील असेल, हे आज प्रत्येक माणसाला गरजेचं झालेलं आहे. त्याचं कारण असं आहे बघा, माणूस जीवन जगत असताना जर आपण बुद्धांचा विचार केला तर बुद्धांकडे काय नव्हतं. जगातील जी आज आपण भौतिक सुखं म्हणतो ती सर्व प्रकारची भौतिक सुखं होती. राजवंशामध्ये ते जन्माला आलेले होते, त्यामुळे कदाचित सामान्य माणसापेक्षा अतिशय उच्च कोटीची अशी सुख सवलती किंवा समाधान त्यांच्याकडे होतं. पण तरी देखील ते त्यांचं जर आपण जे मांडणी केलेली आहे, धम्माची जर मांडणी केलेली आहे, तर ह्या धम्माच्या मांडणीचा बेस, पाया ज्याला आपण म्हणतो, हा पाया माणूस आहे. ह्या माणसाला सुखी कसं होता येईल, माणसाला कल्याणकारी मार्ग कसा अवलंबता येईल, किंवा आपल्याला हे जन्म प्राप्त झालेला आहे, हा जन्म अधिक सुखकारक, अधिक मंगलकारक, अधिक चांगला कशा प्रकारे करता येईल, यासाठी बुद्धांनी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत. आणि त्यांनी जो सुरुवातीला सिद्धांत मांडला, हा सिद्धांतच मुळात आहे. हा याला आपण धम्म म्हणण्यापेक्षा तो दुःखमुक्तीचा मार्ग आहे. मी मानवानं सुखी कसं जगावं, हा सुखी जगण्याचा तो मार्ग तथागताने मांडलेला आहे. आणि मग त्याच्यामध्ये सुरुवातीचे जे तत्व 4 आर्य सत्य सांगितलेले आहेत बघा. दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख निवारण करता येतं, आणि दुःख निवारण करण्याचा
मार्ग आहे, ज्याला आपण आर्य अष्टांग मार्ग असं म्हणतो. तर तथागताने हा जो मार्ग सांगितलेला आहे हा प्रत्येक भारतीयानं, प्रत्येक, आज माझा बऱ्याच 2-4 दैनिकांमध्ये एक लेख आहे, दैनिक सम्राटमध्ये सुद्धा आहे, तथागत गौतम बुद्ध पौर्णिमा आणि भारतीय समाज. प्रत्येक भारतीयानं हे जे बुद्धांचे जे तत्वज्ञान आहे ते प्रत्येक भारतीयानं अवलंब करायला हवं किंवा त्या मार्गावर अनुसरण टाळायची गरज आहे. मग तो कोणी असो, साळी, माळी, तेली, बंधारा, भंडारा, मराठा, कुणबी, कोणी असो, बुद्ध हे व्यक्ती आहेत. आपण सर्वप्रथम जर बुद्धांच्या तत्वज्ञानाकडे पाहिलं तर बुद्ध हे काय आहेत, तर परिपूर्ण माणूस. एक माणूस स्वतःला विकसित करत कशा प्रकारे परिपूर्ण बनू शकतो, एक परिपूर्ण मानव बनू शकतो, म्हणजेच तथागत बुद्ध आहेत. बुद्ध हे मानवाचे आदर्श आहेत, आदर्श माणूस आहेत, आदर्श पुरुष आहेत. तर त्यांनी आपल्या ह्या तत्वज्ञानाची मांडणी ही मानवासाठी केलेली आहे. मानव हा त्यांची जी शिकवण आहे या शिकवणीचा बेस आहे. म्हणून आजच्या ह्या वैशाख पौर्णिमा निमित्तानं, आज बघा 2567वी ही जयंती आपण साजरी करत आहोत, त्यानिमित्तानं त्यांचं ही जी शिकवण आहे ही शिकवण खऱ्या अर्थानं समजून घेणं ही काळाची गरज आहे. विचार अनुसार अंगीकृत केलं तर मला वाटतं आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, किंवा आपल्या जीवनात खूप प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. म्हणून आपण बाबासाहेबांचे आणि बुद्धांचे नेहमी स्मरण करून आपण आपलं जीवन जगावं असं मला वाटतं. तरी मी या जयंतीनिमित्तानं आपल्याला लाख लाख शुभेच्छा देऊन इथे थांबतो, आणि सहयोगांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सहयोगांचे आभार मानतो. नमो बुद्धाय, जय हिंद. विचार मंचकावरील सर्व आदरणीय मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनी, ती मला मगापासून उभा होता आणि आताच बोलायची आठवण कशी काय होती. आठवण एवढ्यासाठी झाली, मी जे विचार मांडणार आहे या ठिकाणी ते माझ्या कुटुंबालाही लागू आहेत, माझ्या वाडीलाही लागू आहेत आणि माझ्या समाजालाही लागू आहेत. त्यासाठी मला हे विचार मांडावेसे वाटतात. आपण आपलं कुटुंबामध्ये जगत असताना आईवडील असतील, मुलं असतील, प्रत्येकाने एकसारखं करावं, एकच करावं असं कुठे नसतं. प्रत्येकाने वेगवेगळं करायला पाहिजे. आपल्या आता जे वक्त्याने सांगितलं, तुरकर सर असतील, दादा असतील किंवा कासारे सर असतील, आणि जे विचार सांगितले हे विचार सगळ्यांच्याच सारखे असतील असं नाही, परंतु प्रत्येकाचे वेगळे असले तरी ते कुठेतरी त्यांचा केंद्रबिंदू एक असावा. या सगळ्याचा केंद्रबिंदू एक असावा. कुटुंब एक असावं, ठीक आहे, परंतु सगळीच कुटुंब एकाच विचाराचे असतील असं नाही ना. सगळ्या कुटुंबातली माणसं एकाच विचाराचे असतील, परंतु ज्याला जे विचार पटत आहेत त्याला उरलेल्या लोकांनी साथ दिली पाहिजे. हो, तू काहीतरी करतो ना, ठीक आहे, करून देतो, चांगलं करतो ना, आपण त्याला साथ द्यायची. दुसरा काय करत असेल त्याला त्याने साथ द्यायची. असं जर केलं आणि करत असू आपण, करत आपल्या समाजाची प्रगती होऊ शकते. आज आपल्या समाजामध्ये काय झालं आहे, नेमकं एक करायला गेला की त्याला साथ देण्यापेक्षा, त्याची स्तुती करण्यापेक्षा, तो काय करतोय ते जाणून घेण्यापेक्षा तो काय करू नये ह्याचकडे आपण सगळे वळलेलो असतो. आणि ही आपल्या समाजाची अत्यंत खंत आहे, दुर्दैवीपणा आहे. कारण जर आपण भगवान गौतम बुद्ध वैशाखी पौर्णिमा त्यांची जयंती, म्हणून मी सर्वप्रथम बुद्धम शरणम गच्छामी, भगवान बुद्धाला शरण जातो. त्यानंतर भगवान बुद्धाच्या धम्माला शरण जातो. त्यानंतर भगवान बुद्धाच्या संघाला शरण जातो. तसेच सेवा संघाचे कार्य जे आहे ते पुढे चालवण्यासाठी जे कार्यकर्ते आहेत ते या गावात राहतात, या सम्राट अशोकनगरमध्ये राहतात. त्या अनुषंगाने जे विश्वासाने उपस्थित राहिलेले आमचे दादासाहेब मर्चंडे, राजेशजी मर्चंडे, आमचे मनोजजी मर्चंडे, आमचे मुकेश दादा आहेत, डॉक्टर मुकेश आहेत, सुदर्शन दादा आहेत, कासारे सर आहेत, ही सगळी